शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं यंदाचं जन्मशताब्दी वर्ष आणि याचंच निमित्त साधत याचंच औचित्य साधत आपण सध्या त्यांच्या आयुष्यावर त्यांच्या आठवणींवर सध्या उजाळा देत आहोत. सध्या माझ्यासोबत आहेत स्वतः चंदूमामा वैद्य, उद्धव ठाकरे राज ठाकरे यांचे सख्खे मामा आणि एकंदर बाळासाहेब ठाकरे यांच्याशी कौटुंबिक नातं जोडलेलं हे वैद्य घराणं. मामा, बाळासाहेब ठाकरे यांना जाऊन आता अनेक वर्ष झाली आहेत, मात्र त्यांच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत. अजूनही तुम्हाला त्यांच्या आठवणीमध्ये अनेकदा भावूक झालेलं आपण अनेकदा पाहिलेलं आहे. बाळासाहेब ठाकरे तुमच्यासाठी नेमकं काय होतं हे व्यक्तिमत्व, तुम्ही त्याबद्दल काय सांगाल? बाळासाहेबांचा आदर, त्यांची आठवण ही अविस्मरणीय आहे, यामध्ये शंकाच नाही आहे. म्हणजे बाळासाहेब आमच्या घरचे सगळे म्हणतात, मी तर लहान होतो जेव्हा साहेबांचं आणि मीनाताईंचं लग्न झालं 13 जून 1948ला, आणि मी 2 वर्षाचाच होतो. तर मला अजून आठवण नाही, आई जे सांगायची आणि मीनाताई सांगायच्या त्या आम्ही ऐकायचो. मी साहेबांचं जेव्हा लग्न झालं ते जिथे पूर्वी साहेब राहायचे, कदम मेन्शन, 13 जून 1948 साली, म्हणजे ज्या ठिकाणी राज उद्धव साहेब सगळे मोठे झाले आणि त्या ठिकाणी साहेबांचं लग्न झालं, रजिस्टर लग्न झालं. त्यावेळेससुद्धा आई म्हणते धमाधूम पाऊस चालू होता, म्हणजे हो 13 जून होतं आणि फार अगदी ठराविक नातेवाईक आले होते. म्हणजे आमची मावशी फक्त एक आली होती डोंबोलीहून कसं तरी करून, बाकी घरातले लोक होतं. तेव्हा साहेबांना एकाने विचारलं, साहेब तुमचं एवढं भर पावसात झालं, कोण आलं नाही, तर तुम्हाला काय वाटतं? तर साहेब बोलले, काय मला काही वाटत नाही आहे, नाही पण तुमचं एकंदरीत सगळं. तर साहेब काय, माझी अपेक्षा आहेरवीरची काही नव्हती आणि मला मीनाताई मिळाल्या हेच सगळं मोठं गोष्ट आहे. आणि सगळ्यांचे आशीर्वाद आणि दादांच्या घरामध्ये झालं, ह्याच्यात मला सगळं आनंद आणि सुख आहे. बाळासाहेब ठाकरे तुमचे वैद्य कुटुंबाचे जावई झाले, नेमकं लग्न त्यांचं कसं ठरलं त्याबद्दल काही आठवणी आहेत का? हा किस्सा आहे का काही? आणि लग्न प्रक्रिया होताना, लग्न जुळत असताना जे काही कार्यक्रम झाले, अगदी कांदा पोह्याच्या कार्यक्रमापासून अगदी लग्न समारंभ होईपर्यंत नेमका काय काय आठवणी होत्या त्याबद्दल काय सांगाल? नाही, मी तुम्हाला सांगितलं ना, जेव्हा साहेबांतर मी ते लग्न मी 2 वर्षात होतो, तर मला काहीच माहीत नव्हतं. कांदा पोहे मी बिस्किट इतके दिवस होते त्यावेळेस. पण आई जे सांगायचं ते म्हणे आमचे वडील उत्कृष्ट ज्योतिषी होते. म्हणजे त्यांचे ज्योतिष एवढं परफेक्ट असायचं की त्यांनी स्वतःचा मृत्यूसुद्धा आईला सांगितला होता. म्हणजे ते गेले 9 फेब्रुवारीला 1948 आणि त्या दिवशी त्यांनी मीनाताई वगैरे ते मायडा बोलायचे. त्या दिवशी बोलले मायडा 2 वाजता बोलले, मायडा किंमत ठेव. तर मीनाताई बोलली, कशाला दादा 2 वाजले? नाही नाही, मी तुला सांगतो ना किंमत ठेव. आणि मग माईने किंमत ठेवला आणि त्याने आईला सांगितलं 5 वाजेपर्यंत मी असते, त्याच्यानंतर माझं काही खरं. आणि नेमके बरोबर 5 वाजता ते गेले आणि त्यांनी जे सांगितलं होतं तसंच झालं. त्या दिवशी ते गेले. मग त्यावेळेस त्याने आई सांगायची की त्यांनी सांगितलं होतं की तू काही काळजी करू नको, तुझ्या पोटी एक लक्ष्मी आणि एक साधू जन्माला आला. म्हणजे आमचा मोठा भाऊ होता, भाऊ मामा, तो एकदम साधू होता. म्हणजे नेहमी सफेद कपडे आणि हे घालायचा आणि व्हेरी जेंटलमन, कोणाला दुखवायचं नाही, म्हणजे अजातशत्रू असायचा. तर श्रीकांतजी त्यांना नेहमी म्हणायचे, हे होईबा आहे, त्यांना नाहीबा म्हणतात येत नाही, एवढं तुझा भाऊ आहे. तर मग आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे तसंच झालं की आमचे ज्योतिष बांगल्यासाठी बरेच लोक यायचे. त्याच्यात नाना गडकरी म्हणून होते. तर नानासाहेब एकदा आले, ते साहेबांच्या पण चांगल्या परिचयाचे होते. ते पण कॅडरला ते गडकरी राहायचे ना, हिरूताई ते नामटो, तिथे राहायचे. तर ते एकदा आले आणि आईला म्हणाले, बघा एक माझ्याकडे स्थळ आहे, तर बघा तुम्ही घेते. तर आई बोली दाखवा. आणि आई बोलली की ठीक आहे. त्यावेळेस साहेब पिप्रेसमध्ये सर्व्हिसला होते आणि त्यांचं लग्न त्यांनी म्हणजे आईचा त्यांच्यावर खूप विश्वास होता. तर आई बोलली ठीक आहे. तर लगेच आमचे नातेवाईक आलेले, काय म्हणे तुम्हाला काय बघता की नाही, तुम्ही कोणाला मुलगी देताय, वाघेच्या गुह्यात देताय. त्यावेळेस दादा म्हणजे एकदम कडक स्वभावाचे आणि
म्हणे वाघाच्या गुहेत बिचारा माऊली. साहेब आई बोलली काही नाही, माझ्या पतीने जे सांगितलं आहे की ही ज्या ठिकाणी जाईल तिथे सुखा समाधान राहील. तर मी जे पहिलं स्थळ आहे आणि तिने लग्नाला होकार दिला आईने. आणि तसंच झालं. म्हणजे साहेब फिटनेसमध्ये होते त्यावेळेस कार्टुनिस्ट म्हणून काम करायचे. जसे दिवस गेले तसे त्याने मग शिवसेना काढली, मार्मिक काढला, सामना काढला आणि मग सगळं भरभराटच त्यांची होत गेली. मग आई म्हणायची, वडिलांनी सांगितलं होतं तसंच झालं की ही ज्या घरात जाईल तिथे लक्ष्मीसारखीच वावरेल आणि ही राणीसारखी राहील आणि राणीसारखीच वागणार. आणि साहेब पण मला नेहमी म्हणायचे की बघ तुझ्या वडिलांनी सांगितलं ना तसंच झालं की तिथं लग्न झाल्यावर तर सगळं घोडा गाडी सगळं आलं आणि राणीसारखीच. म्हणजे त्यावेळेस आमची सत्ता होती आणि म्हणे माझ्या पण नशिबात असेल की नाही माहीत नाही, हिच्या प्रेतयात्रेला 100 गाड्या लालदियाच्या गाड्या पुढे मागे होत्या. म्हणजे राणीसारखीच जगली आणि राणीसारखीच गेली. म्हणजे एवढं त्यांचं ज्योतिष आणि साहेबांचं त्या मीनाताईंवर प्रेम होतं. आणि असं करता करता साहेबांनी हेच सांगितलं की चेष्टेत एकदा बोलले, काय तुझे वडील बोलले ते घोडागाडी कुठे आहे घोडागाडी. तर एकदा कर्जतला फार्म हाऊसवर गेले होते साहेब मीनाताई आणि तिथे हा लहान होता आदित्य होते. तर त्याला घोडागाडी पाहिजे. मग साहेबांनी घोडागाडी मागवली, बसवला, फार्म हाऊसवर फेरी मारली. आणि मग मीनाताई बोलल्या, बघा माझे वडील बोलले होते ना घोडागाडी येईल. म्हणजे एवढं त्यांचं हे होतं. आणि जसे लग्न झालं तसं मी नाही, इव्हन दादानी पण पुस्तकात लिहिलेलं आहे की ती एवढी प्रेमळ सोज्वळ होती की कधी कोणाला दुखवायची नाही, काही नाही. तर दादानी पण लिहिलं की ही माझी सून नसून ही माझी मुलगीच आहे. आणि दादानी सुद्धा इकडलं आमच्याकडचं नाव तिथं सरलं होतं. मग साहेबांनी तिथं मीना ठेवलं होतं, मीनात. तरी दादा तिला सरू सरू म्हणत म्हणायची. एवढं तिने सगळ्यांना आपसात हे केलं होतं आपण. आणि साहेब म्हणतात ना की तिच्या सपोर्टमुळेच आज मी एवढा मोठा होऊ शकतो. बरं, तुम्ही त्यांचे मेहुणे आहात आणि मेहुणा हे नातं फार वेगळं आहे. मैत्री पण आहे, त्यामध्ये कौटुंबिक नातं पण आहे. मेहुणा म्हणून तुम्ही तुमच्याशी ते कसे बोलत होते किंवा कसे वागत होते किंवा तुमचं नातं नेमकं कसं होतं आणि जावई म्हणून ते कसे होते बाळासाहेब ठाकरे? नाही, मी सांगितलं ना, मी लहान असल्यामुळे जावई हा शब्द त्यानंतरच्या काळामध्ये काय तसं कळत नव्हता. पण मला साहेब हे वडिलांच्या स्थानी होते, म्हणजे मोठ्या बापेक्षाही मोठे होते. त्यामुळे ते मेहुणा म्हणून मी कधी त्यांच्याकडे पाहिलं पण नाही. पण एक जिव्हाळा आणि एक आदर त्यांच्या भीतीयुक्त होता. आणि ते नेहमी आणि ते मी नेहमी त्यांच्या मी जेव्हा लहान होतो तेव्हा मी आणि माझी धाकटी बहीण त्यांच्या घरी जायचं. म्हणजे जिथे पूर्वी साहेब राहायचे कदममेश. मग दिवाळीत आम्हाला आंघोळ घाल, पेढे वाट, हे दे, फराळ दे, एवढं ती लाडाने करायची. म्हणजे इथं ओढ माहेरी पण असायचा. आणि ते आम्ही चाळीत राहायचो तेव्हा उपेंद्रनगरमध्ये. तर साहेब आणि बिंदा आणि जयदेव लहान होते एकदम. तर ते सकाळी साहेब त्यांना इथे सोडायचे, मी ना ते आईकडे जायचं म्हणून. संध्याकाळी ऑफिसमध्ये घेऊन जायचे. आम्ही खूप साहेबांना सांगायचं, नाही आज माईला राहू द्या, माईला राहू. तर साहेबांनी कधी ऐकलं नाही. संध्याकाळीच नंतर आम्हाला कळलं की साहेब हायजेनिक आणि स्वच्छतेबाबतीत भयंकर पर्टिक्युलर होते. ते बोलले, काय नाही रे, राहायला हरकत नाही, पण तुमच्या चाळीचे हे संडास आहे तिथे सकाळ संध्याकाळ फुलं पडतात, ती माझ्या मुलांना दिसायला नको. म्हणून मी संध्याकाळी नेहमी घेऊन द्यायचे सगळं. म्हणजे साहेबांना एवढं मुलांविषयी काळजी होती. मी ना त्यांच्या पण इच्छा ते कधी मला. आणि आमच्याकडे आले की त्यांना नेहमी आई त्या आत्ता किमा पॅटीस हे भयंकर आवडायचं. आणि मग त्यावेळेस काय असायचं की लॉन्ड्रीतून जे ब्राऊन पेपर असे यायचे, ते एक आमच्याकडे टेबल होतं. आई साहेबांना स्वच्छता आवडते म्हणून ते ब्राऊन पेपर अशी चिकटवायचे टेबलवर. आणि त्याच्यावर चहा, कॉफी आणि किमा पॅटीस वगैरे द्यायची. मग हे सगळं साहेबांना पण भयंकर ॲप्रिशिएट व्हायचं की तुझी आई
एवढे वडील गेले, 9 मुलं आणि स्वकष्टाने एवढी आनंदी असते. म्हणून हा फोटो आहे. तर श्रीकांतनी मला पहिल्या आमच्या लग्नाच्या वाढदिवसाला दिला. त्यांनी स्वतः चोख हे करून काढला. तर ते मी म्हटलं ते बाजूला असं वलय वलय काय, ते म्हणे वलय वलय म्हणजे एवढे त्यांना काळजी असून सुद्धा हात तोंडावर हास्य असायचं. हे त्यांच्या ह्याच्यातले एक पर्टिक्युलर गोष्ट होती. आणि साहेब नेहमी प्रेमाने आणि ह्याने आदराने आमच्या आईशी सगळ्या भावंडांशी वागायचे. बाळ ठाकरे आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हा जो प्रवास आहे तो तुम्ही जवळून पाहिलेला आहे, त्याबद्दल काय सांगाल? आधीचे बाळ ठाकरे, नंतरचे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, काय नेमकं त्यांच्यामध्ये फरक पडला, किंवा तो कौटुंबिक दृष्ट्या नव्हता का, किंवा बाहेर फक्त होता का, कसं त्याबद्दल कसं काय सांगाल? फरक काय नाही साहेबांचा फरक काही नाही, कारण आमच्या घरातलं नातं असल्यामुळे साहेब नेहमी मी तुम्हाला आठवतं की मी एकदा दिवाळीमध्ये साहेब घरी आले होते आणि मी लहान होतो, 7-8 वर्षाचा होतो. आणि त्यावेळेस ते दिवाळी लाईट लावायचे, फाकफूक करणार. तर मी साहेब आले तर मी स्टूलवर चढून काय करत होतो. साहेब काय करतो? मी बोललो नाही, ती लाईट आहे ना अशी फाकफूक होत नाही. त्याला असं एवढं न तू खाली होतं पडशील, मी पाहिजे तर डोळ्याची फाकफूक करतो. तर एवढे साहेब आमच्याशी मिसळून वागायचे. नंतर मेन गोष्ट म्हणजे काय झाली की मी मीनाताई आम्ही नेहमी जायचो शिवसेनेच्या प्रचाराला. आणि त्यावेळेस जो साहेबांच्या आठवणीतल्या आणि ज्या माझं टर्निंग पॉईंट माझ्या आयुष्यात मिळालं ते म्हणजे माझं लग्न. त्यावेळेस 1972 साली शिवसेना एकदम पीकमध्ये होती आणि साऊथ इंडियन लोकांविषयी भयंकर जोरात आंदोलन की बजावपुंगी मला वाटतं तेव्हाच ते आठवलं की पुढचं मी बोलत नाही. तर आणि तेव्हा माझं मी एसीसीच होतो आणि आमची मिसेस पण एसीसी होते आणि ती साऊथ इंडियन होती आणि आमचं लव्ह मॅरेज झालं. तर आता म्हटलं सांगायचं कसं, साहेबांची परमिशन नाही त्यामुळे मला काय होणं शक्यच नाही. म्हटलं साहेब नाही बोलले तर माझं लाईफच मिझरेबल होणार. म्हणलं आता कसं करायचं, म्हणलं एकच माझ्याकडे पर्याय होता, त्याची मीनाताई. त्यावेळेस काय माहितं, मी साहेब मंगळवारी कार्टून काढायची, कोणाला भेटायची नाही, मार्मिकी कार्टून सकाळी काढत. मग मी म्हटलं आता साहेब कार्टून काढायचं, आपण मीनाताईंना भेटून सांगून टाकूया आणि मग तिला सांगूया तू जाऊन सांग साहेब. मी गेलो तर काय चंदू सकाळी त्याला, तर मी बोललो नाही ग असं असं आहे. तर मीनाताई मोठी म्हणजे लग्न करतोय असं ते सांगितलं. साऊथ इंडियनशी लग्न करायला. मीनाताईने मोठी जीप काढली. काय म्हणतोस काय करत, तुला कुठे मिळाली? माटुंगा मार्केटमध्ये ते फुल बिल विकतात, फॅनऱ्या नाकाची, नंतर अशी चमकीवाली. मी त्यांच्या डोक्यात ते होतं. नाही ग अशी आहे, ती माटुंगा राहते, तिच्या शेजारी ते पेन्से म्हणून राहतात, इन्स्पेक्टर पेन्से, एकावर वाकटकर म्हणून, आणि चांगले आहे, तर तू फक्त साहेबांना सांगणे मला. नाही तर तिने माझा जबरदस्ती हातच पकडला. नाही चल 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 आत. मला साहेब बिझी आहेत, नाही काढू तू चल. तर मी बोलली एक काम कर, त्यांना एकदम साऊथ इंडियन वगैरे सांगू नको, आपलं मद्रासी बोलू नको. ती बोलली मद्रासीशी लग्न जमवलं अशी ती बोले. मद्रासी सांग, साऊथ इंडियन सांग. म्हणजे त्यांच्या डोळ्यासमोर हेमा मालिनी, वैजंती, मला असं काय नाही तू आता नेलं साहेब. आतमध्ये साहेब कार्टून काढत बसले होते आणि साहेबांचं काय की कार्टून काढताना ते चष्मा काढायचे वाचताना किंवा साहेब कार्टून काढतात. त्यांनी फक्त बघितलं मी आहे. तर काय चंदू सकाळच आला? तर हो सकाळी आला. काय झालं सकाळ? अहो त्याने मद्रासीची एवढं मी पडवलं तरी ना. साहेब काही एक क्षण बोलले. साहेब माझे ब्रश होता झाडला पाण्यात असं बुडून मारलं, झाडला म्हणजे आपण थर्मामीटर कसं झाडलं की टेम्परेचर म्हणलं आता झाडलं ठेवलं. बस कुठे मिळाली तुला? माटुंगा मार्केट. साहेबांच्या रूम तेच होतं.
माझ्या मार्केटमध्ये ते फुलवाली ते पेंद्रा साहेबांनी पण तेवढं सेम बोललं जे मी त्यांचं म्हणलं नाही असंच तिचा भाऊ क्रिकेटर साहेबांना एक मला साहेबांचा वीक पॉईंट माझा क्रिकेटर विषयी फार आहेत. ते बोलले नाही म्हटलं तिचा भाऊ क्रिकेटर आहे के रामचंद्रन आणि आम्ही एकत्र काम करतो. आमच्या ऑफिसमध्ये बापू नाडकर्णी माधवराव मंत्री सगळे एकत्र. तेव्हा साहेब ठीक आहे माधवराव बापूंना माहिती आहे सगळं. हो माझी काय हरकत नाही बस बस. मी त्यांनी ठरवलंच आहे तर आपली काय नाही आहे कारण ती काय आपण काय मुलगी त्यांच्याकडे देत नाही ती येते आणि एवढी उत्कृष्ट मराठी बोलते की सांगावं लागतं हे साऊथ इंडियन आहे. तर बस चहा बी घेतला. मला बोलले कधी करतो लग्न. मी बोललं तर मीना ते बोलले नाही हो दसरा जवळ आहे आपण दसऱ्यालाच करूया. म्हणाले कुठे करणार म्हणजे नाही मी रजिस्टर करणार. मग असं रजिस्टर मग त्यांनी लगेच फोन केला श्रीकांतजीनं. ते शिरी म्हणत अरे शिरी कळलं का चंदने पकडली. ते काय म्हणता काय बरं ठीक आहे तर तू असं का दसऱ्याला रजिस्टरला आपल्या घरी बोल तुझ्या घरी बोलव म्हणजे कदम मॅन्शनमध्ये आणि तिथे त्यांचं रजिस्टर लग्न श्रीकांतजी ते हो बोलले. मग मी ना ताईनी चहा बी दिला तर मी निघालो. नाही थांब बस बस तुला साहेब पिपरेसमध्ये होते ना त्यामुळे त्यांना ते साऊथ इंडियन लोक खूप होते तिथे. त्यांच्या शिव्या बिव्या पाठवते 2-3 तुला शिव्या शिकवतो नाही तर तू आपला त्यांच्या घरी जाशील ते शिव्या देतील तू आपल्या येण्यासारखे बोलशील. तेवढे अम्मानी कुंडी म्हणजे काय माहिती आहे का हनुमान कुंडी तुला ते झाडाची कुंडी तसं नाही आहे. अम्मानी कुंडी म्हणजे आईची फुल्या फुल्या. तर अशा वेळेस 2-4 त्यांनी मला हे सांगितलं ते लक्षात ठेव. नंतर ते बोलले ठीक आहे पण आता घरचे आईंचं काय ते भाऊ म्हणायचे भाऊ म्हणतं काय म्हटलं सगळे नाराजच आहेत. मग एक काम करते महिना त्याला बोलले बघ आत्ताच्या आत्ता तू त्याला हे दे आणि कुठेही घर घे आणि सेपरेट राहा कारण तिला त्रास होता कामा नये कारण तुझ्या घरातले सगळे विरोधी आहे. मग त्यावेळेस आम्ही 15,000 त्यांनी दिलेले. आम्ही गोरेगावला भाड्याने घर घेतलं आणि तिथे आम्ही राहिलो. म्हणजे एवढं त्यांना हे होतं की तिला त्रास होता कामा नये आणि हे तू मला परत द्यायची नाही तुला आहेर म्हणून समज. म्हणजे एवढे साहेबांचं ब्रॉड हँडेड होते. म्हणजे मला ज्या भीतीने मी गेलो होतो की हो म्हणतील की नाही मी नेत्यांना विचारतो यांना विचारतो लोक काय म्हणतील बाहेर असं वातावरण आहे एका क्षणाचा पण विचार केला नाही. आणि लगेच परमिशन देऊन श्रीकांतला सांगितलं. मग श्रीकांत कुंदाते यांनी सगळं त्यांच्या घरी रजिस्टरला बोलवलं. ठराविक लोक होते त्यावेळी मला आठवते कुंदाते यांनी श्रीकांतनी ते पणशीकरकडनं मसाले दूध पेढे वगैरे आणून आमचं छोटंसं समारंभ केला होता. आणि नशिबे ज्या ठिकाणी साहेबांचं लग्न झालं ज्या ठिकाणी शिवसेनेची स्थापना झाली त्या ठिकाणी माझं पण लग्न रजिस्टर झालं. म्हणजे हा एक योगायोग आणि भाग्य आहे. पण ह्यामध्ये साहेबांचं जे मोठेपण होतं ब्रॉड जे आपलं माइंडेड होते त्याची प्रचिती आली नाही. त्यामुळे साहेबांचं आणि माझं जास्ती घट्ट नातं होतं. आणि कारण नाही तर माझं लग्न होणं अशक्य होतं की अशा परिस्थितीत काय करायचं. नाही ही एक आठवण फार अस्मरणीय आहे. आणि एकंदर त्यानंतर शिवसेनेचा प्रवास हा आपल्याला वाढताना पाहायला मिळाला. अगदी सत्तापर्यंत आली. मनोहर जोशी पहिले मुख्यमंत्री सुद्धा झाले. त्यानंतर मात्र काहीसा उतरता काळ हा आपल्याला पाहायला मिळाला. अनेक जण बाळासाहेबांची साथ सोडून गेले. त्यामध्ये बरेच जण होते. मात्र जे जिव्हारी लागलं बाळासाहेबांच्या ते म्हणजे राज ठाकरे यांचं सोडून जाणं यांचं पक्ष सोडणं. त्यानंतरचे बाळासाहेब तुम्ही पाहिलेले आहेत तेव्हा बाळासाहेब नेमके कसे होते आणि आता अगदी दोघे भाऊ एकत्र आलेले आहेत आपण त्यावर बोलूच. मात्र पण तेव्हा ते बाळासाहेब नेमके कसे होते मग जेव्हा राज ठाकरे गेले तेव्हा. साहेब त्यावेळेस फार भावनिक झालं. ते साहेबांना खूप तेव्हा बाळासाहेबांची नेमकी परिस्थिती कशी होती त्याबद्दल तुम्ही काय सांगाल. नाही त्या साहेबांना फार मानसिक पण दुःख झालं. साहेब फार भावनिक झाले होते. ते नेहमी मला म्हणायचे की असं व्हायला नको होतं. आणि
झाले फार दुर्दैवी गोष्ट आहे. त्या साहेबांना मांची वगैरे खूप आठवण यायची. म्हणजे मा असती तर अशी घटना झाली नसती. पण ठीक आहे. तर मग मी मी नेहमी म्हणायचं की मी प्रयत्न करू का एकत्र. साहेब मी त्यांच्या बॉडी लँग्वेजवरनं ते होकार द्यायचे. पण पण ते असं ते तुझं तू बघ बाबा, प्रयत्न कर. पण कारण त्यांना माहीत होतं हे सगळं किती कठीण आहे आणि कुठच्या परिस्थितीत ते वगैरे. तर पण ते नेहमी म्हणायचे की तुझ्या पॅरेंटने तू प्रयत्न कर. आणि मी पण खूप प्रयत्न केले तेव्हापासून ते आत्ता यांची युती होत. आणि शेवटी काय, टाईम कम्स, जेव्हा योग असेल तेव्हाच सगळ्या गोष्टी होतात. आणि लेट बेटर दॅन नेव्हर प्रमाणे आता यांचे एकत्र आलेले आहेत. ही एक आनंदाची गोष्ट आहे. पण साहेब मीनाताई श्रीकांतजी आमची आई नाही, हे दुर्दैव आहे. पण त्यांना पण असं वाटत असेल की जे झालं ते आता चांगलं झालेलं आहे. पण आज बाळासाहेब असते म्हणजे आज दोन्ही भाऊ एकत्र आलेच आहेत, कौटुंबिकदृष्ट्या सुद्धा आणि राजकीयदृष्ट्या सुद्धा एकत्र आलेले आहेत. आज बाळासाहेब असते तर त्यांच्या मनात किंवा त्यांच्या डोळ्यात तुम्ही काय पाहिलं असतं? नाही, त्यांच्या डोळ्यामध्ये नक्कीच आनंद आणि समाधान असतं. त्याविषयी काही दुमत नाहीच आहे. म्हणजे शेवटी साहेब जेव्हा गेले त्यावेळेस सुद्धा त्यांना असं वाटत होतं की दोघे एकत्र यावे वगैरे. पण दुर्दैवाने नाही झाली गोष्ट. हा एक फोटो आपल्या समोर आहे. ते एक तुमची आठवण म्हणून तुम्ही सांगा नेमकं काय आहे या फोटोमध्ये. स्वतः बाळासाहेब त्यामध्ये दिसतात आणि काय काय गुपित आहे. काय झालं, आम्ही रमादाम हे जेव्हा 1990 साली स्थापन झालं. बरं. आणि त्याची एक अशी आहे कारण की मी साहेब मीनाताई त्यावेळेस ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होता. अच्छा, बरं. आणि ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही मध्ये गाडगेवांचा हे लागलं होतं सिनेमाला. तर साहेब मीनाताई चेष्टेत बोलले, काय बघा हा फकीर असून 100 धर्मशाळा बांधल्या आणि तुम्ही काय झाले, काय काय म्हणतेस काय, काय तुझ्या म्हणणं आहे म्हणे. माझी एक अशी इच्छा आहे, तुम्ही सगळे शिवसेनेच्या ह्याच्यात हे असतात, शिवसैनिक येतात, पण त्यांचे जे आई वडील आहेत ते येऊन मला भेटून सांगतात की आम्हाला घरी त्रास होतो, आम्हाला वृद्धा जगणं आता काही दिवस अडचणीचं होतं. झालं एवढंच न, ती माझी एक इच्छा आहे की आपण वृद्धाश्रम काढूया आणि हे असे जे गरजू लोक आहेत ज्यांना निराधार आहेत त्यांना ठेवा. झालं एवढंच न. साहेबांनी लगेच फोन लावला. ते आमचा प्रकाश खोपकर म्हणून होता खोपोलीला. त्याला अरे कुठे जागा वगैरे आहे का वगैरे आश्रमात. तोला आहे एक पोल्ट्री आहे 12 एकरची, तिला ती काढायची आहे, पुरी म्हणून बाई आहे. पण त्या बोलले ठीक आहे मी येतो बघा. तर मी मीनाताई साहेब, शशी प्रभू, नंतर ॲडव्होकेट चुरीबाई होत्या, कुंदाते, असे आम्ही चौधरी सगळे बघायला होते. साहेबांना तिकडे एवढी घनदाट अशी झाडी होती. साहेबांना निसर्ग म्हणजे खूप आवडायचा. साहेब चल ही जागा आपण घेतली. आणि साहेबांनी स्वतःच्या खिशातले त्यावेळेचे 75 लाख त्यांना दिले आणि ती जागा घेतली. आणि आम्ही तिथे 2 महिने राहिलो. आणि त्या पोल्ट्रीचं साहेबांनी एवढं सफाई केली, साफसफाई करून चांगल्या बऱ्या टाईप केल्या. आणि साहेबांनी सांगितलं मीनाताईला हा तुझा वृद्धाश्रम आणि ते तू चालू. आणि मग आम्ही तिकडे वृद्धाश्रम चालू केला. आणि अगदी स्वस्तात होतं. त्या 5,000 जेवण खा नाश्ता. आणि साहेब एवढंच म्हणायचे की तिथले राहणाऱ्या वृद्धांच्या चेहऱ्यावर सुख समाधान पाहिजे, त्यांना आनंदी वातावरण ठेव. आणि नंतर साहेब पण आम्ही नेहमी जायचं महिन्यातून 2दा-3दा. पण नंतर काय झालं, मीनाताई गेल्यावर साहेबांचं थोडंसं मन उडालं. मग साहेब बोलले हे तूच सांभाळ आणि तूच बघ कसं करायचं. तर एकदा बोलता बोलता काय झालं, साहेब बोलले की अरे बाकी सगळे नेते आणि हे मंत्री संत्री 5 स्टार हॉटेल काढतात, 5 स्टार घरं हे करतात, आपण 5 स्टार वृद्धाश्रम करूया. आणि ते स्वप्न होतं. तर नंतर काय झालं, साहेब गेल्यावर मी उद्धवला सांगितलं. उद्धव ते सेम होता. म्हणलं साहेबांचं असं असं स्वप्न होतं, साहेब तुला एवढंच न. मग त्यांनी सगळ्यांकडनं डोनेशन हे ते घेऊन आम्ही इतकं सुंदर वृद्धाश्रम केला की असं खरंच वाटतं 5 स्टार वृद्धाश्रम आहे. आणि आपण ते सगळे एकदा तुम्ही सगळे या आणि व्हिजिट करा. मी सगळ्यांना सांगितलं त्या तुमच्या
जाधव काय त्याचं नाव. बरं आज सुद्धा मामा राज ठाकरेंची आई असतील किंवा तुम्ही असेल, तुम्ही जेव्हा दोघं भेटता तेव्हा जुन्या आठवणी नेमक्या तुमच्या काय काय गप्पा होतात त्याबद्दल काय सांगाल? आता लहानपणापासूनच्या आमच्या आई कशी होती, आम्हाला कशी शिस्त लावली, मीनाताई कशा किती कामा म्हणजे एवढी गरिबी असून आई 9 भावंडांना वडील नाही, आईला आमच्या एकच डोळा होता, तरी तिने स्वेटर विणून आणि मफलर हे करून ती चरितार्थत म्हणजे इव्हन साहेबांचं लग्नाला तिने मेफलर विणून त्या 8 आण्याला आई म्हणते स्वेटर वगैरे मिळाले, ते करून नवीन साडी आई मीनाताईंना दिली. आणि एवढे कष्ट करणारी बाई आणि सगळ्यांना शिक्षण देऊन मार्गाला लावलं. मग त्यावेळेस आम्ही तेच सांगायचे की आता ते मीनाताई फुल मार्केट झाले, आम्ही परत उपेंद्रनगरमध्ये राहतो तिथे जवळच, आणि मीनाताई आमची मोठी बहीण अक्का म्हणायचे, कुंदाताई, आणि ताईतल्या सगळ्यात लहान लहान मुलं तिकडे खेळायला द्यायच्या. आणि तिकडे असे गाई त्या गोठावर येतं, तिकडे शेण आणून ते थापून आईचं स्वयंपाकघरामध्ये, आणि त्याच जागेवर आता मीनाताईंच्या नावावर मोठं फुल मार्केट झालं. म्हणजे हे पण एक योगा आहे कसं म्हणेल. आणि मीनाताईंचा एक स्वभाव होता की सगळ्या भावंडांना ती एकत्र करायची, किती काम केलं तरी हे पडायची नाही. ह्या सगळ्या बऱ्याच गोष्टी आम्ही कुंदाताई आम्ही बस आल्यावर, आता गेल्या आठवड्यात ती आली होती, पण त्या आठवणीच नुसते राहिल्यात आता. बरं, बाळासाहेब जेव्हा एखाद्याला सल्ला द्यायचे, एखाद्याला सूचना करायचे किंवा एखाद्याला काही टिप्स द्यायचे, तसं त्यांचे शब्द जे होते ते फार कधी कधी लागायचे, मात्र तशी ती त्यांची पद्धत होती बोलण्याची वगैरे. असं तुम्हाला कधी काही सल्ला दिलाय का की तुमच्या आयुष्यभर लक्षात राहिला, असं काही आहे का एखादं गुपित? सल्ला नाही दिला साहेब, सल्ला कधी द्यायची नाही. साहेब बोलले मी कधी सल्ला देत नाही, आणि उद्धव आणि राजला तू राजकीय नेता हो काय त्यांच्या हिमतीने ते वरती हो. सल्ला म्हणजे काय, साहेबांचे एकदम स्पॉन्सर असायचं. एकदा ते मुलाखतीला जे सगळे यायचे ना, तर ते काय करायचे, काही लोक अंगठ्या बिंठ्या काढून यायचे, आणि साहेब मी असा आहे, साधा आहे. साहेब ते सांगू नको रे, तुझे बोटावरची वळं सांगतात तू किती अंगठ्या तू काय काम करतो, किती कार्य करतो ते सांग. म्हणजे एवढी साहेबांची जी हे होती ना, आणि नेहमी एकदम हजर जबाबी होते. एकदा आम्ही सेंट्रल हॉटेलमध्ये शिवसैनिकांची अशी मिटिंग चालली होती, आणि साहेब बसले होते, तर एकदम शिवसेनेने साहेबांच्या कानात सांगितलं की साहेब वरती रामकृष्ण हेगडे आलेत, तर तुम्ही भेटणार का. त्यावेळेस ते कर्नाटकाचे चीफ मिनिस्टर होते. तर साहेबला ठीक आहे, त्यांना सांग मी आहे खाली, भेटायचं असेल तर भेटा. तो गेला आणि परत 10 मिनिटांनी आला. तर साहेब हेगडे म्हणतात की जरा इट विल टेक 5-10 मिनिट्स, आय एम अनड्रेस, सो प्लीज. साहेब ताबडतोब सांग, आय वॉन्ट टू सी मिस्टर हेगडे, नॉट मिस्टर नागडे. आणि ते पण आले 10-15 मिनिटं, साहेबांनी तोंडात सांगितलं असं, ते पण हसायला लागले, काय साहेब तुम्ही पण. तर आणि ते बोलायला लागले, ते उत्कृष्ट मराठी बोलायचे. झालं अरे तुम्ही एवढं मराठी उत्कृष्ट बोलता आणि आमच्या बेळगावच्या लोकांवर काय अन्याय करता. तर जाऊ द्या हो साहेब, आपण बियर घेऊया, ते नंतर बोलूया. म्हणजे साहेब वॉज व्हेरी जॉली विथ एव्हरीबडी, आणि असं पोटात एक तोंड आहे ते सगळं ओपनली बोलायचे. आणि ही वॉज व्हेरी म्हणजे टायमाच्या बाबतीत ते भयंकर पडते. एकदा काय झालं, आम्ही नाशिकला होतो, शिरवाडकरांच्या घरी 2ला जेवायला बोलवतं, तर आम्ही गेस्टहाऊसतून निघालो. हा, तेव्हा ते नाशिकला राहायचे ना. तर आम्ही निघालो, तर मध्येच गाडी थांबवली साहेबांनी, आणि एक खेळण्याचं दुकान होतं, ते एकदम साधं खेळण्याचं दुकान. पटकन गेले तिकडे, तर ही गर्दी बघ, तो खेळणीवाला पण आवरला, कारण साहेबांना आदित्य आणि लहान होते ना, ते त्याला खेळणी घेऊन द्यायची फार सवय, तर त्या खेळणी घेऊन आले परत. तर मी विचारलं साहेब एवढं काय त्यांचे, नाही रे आता वाजले किती, म्हटलं 1:30. त्याने कितीला बोलले, 2ला. आपण लवकर गेलो त्यांची धावपळ होईल, म्हणून मी टाईम घालवण्यात ते खेळली दुकान.
ही वस्तू पर्टिक्युलरली कधी लवकर जायचं नाही आणि उशिरा जायचं नाही. वी मस्ट कीप द टायमिंग. एवढे ते हे होते. बरं मामा, अगदी शेवटचा प्रश्न, आता आपण शेवटाकडे येऊया. आजच्या राजकारण्यांनी किंवा अगदी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांनीही बाळासाहेब ठाकरे यांच्याकडनं नेमकं काय शिकावं किंवा त्यांच्याकडनं कोणता गुण जो आहे तो आत्मसात करावा सध्याच्या राजकीय परिस्थितीसाठी किंवा राजकारणासाठी? नाही, साहेबांचे गुण तर जवळजवळ सगळे त्यांच्याकडे आलेत, पण साहेबांचा एक महत्वाचा गुण होता की दिलेला शब्द आणि मानलेली व्यक्ती ही नेहमी आदर स्थानी राहावी आणि त्यांच्याकडे बघूनच आपण आपलं राजकारण करावं आणि आयुष्यात कधी खोटं बोलू नये आणि जेवढं होईल तेवढं गरिबांची आणि जनतेची सेवा करावी. धन्यवाद मामा, खूप साऱ्या गप्पा मारल्याबद्दल. आणि एकंदर बाळासाहेब ठाकरे यांचं आयुष्य प्रत्येकाला प्रेरणा देणारं आहे, प्रत्येक राजकारणाला प्रेरणा देणार आहे, देशाला दिशा देणार आहे. अशा त्यांचं आयुष्य नेमकं आपण काहीसं उलगडून पाहिलं. आठवणी आहेत, त्या आठवणीचं एक पुस्तक रूपात मी टाकणार आहे, म्हणून मी आता काही जास्त बोलत नाहीये. ते पुस्तक कधीपर्यंत येईल? त्या पुस्तकाचं नाव काय मामा? नाही, पुस्तकाचे नाव जे आहेत ना, जुन्या आठवणी वगैरे काय, ते अजून टायटल ठरवायचे, ते बघूया. पण बाकी सगळ्या गोष्टी त्याच्यात येतीलच, म्हणजे आमच्या कौटुंबिक येत असणार त्यामुळे तुम्हाला त्याची थोडीशी वाट बघावी लागेल. तर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर काहीसा प्रकाश टाकण्याचा आणि त्यांच्या आयुष्याला काहीसा उजाळा देण्याचा प्रयत्न काहीसा केलेला आहे. आणि एकंदर बाळासाहेब ठाकरे या व्यक्तिमत्वाला काहीसा सलाम आम्ही सध्या देत आहोत. कॅमेरा प्रतीकसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई. आतमध्ये दाखव, ही लॉन्ड्रीची एक रिमार्क असतो पूर्वी, त्याच्यात लिहिलंय BKT, तुला प्रूफ आहे. बरं, हा त्यांनी कधी घातला होता, परिधान केला होता? पहिला कोट जेव्हा शिवसेनेच्या मिटिंग व्हायच्या किंवा आणि
टप होते हा, हा, हा. अँबॅसिडर कार होती 4x4 हा, 6 हा. त्याच्यावर उभं राहून त्याने भाषण केलं. ओ वा वा. भयंकर युनिक आणि हे म्हणजे कसलं कापड आहे मामा तेव्हाचं? नाही, कॉटन कापडापेक्षा आहे का? कोणी वापरले याला महत्व. अर्थात अर्थात 100%. अर्थात. 100%. आता मला एक फोटो काढायचा हा, काढ, काढ. हे माझ्या फोनवर आहे. नव्हता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.